दुसऱ्याच्या घरात बघण्यास मला रस नसतो. मित्रपक्षाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. नाती जोडायची म्हटलं तर नात्यात लाल काळे झेंडे दाखवतात, याचे मला खूप वाईट वाटतं. मागच्या वर्षी पण नव्हती राखी बांधली. काही गोष्टी या मनातल्या मनात सहन करायच्या असतात. सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात. माझ्या कुटुंबाने तर माझ्यावर चांगलेच संस्कार केले. माझ्या प्रत्येक भावांचं भलं व्हावं असंच मला वाटतं. दुसऱ्याच्या घरात बघण्यात मला रस नसतो आणि मला असं वाटतं सातत्याने हे जे कॉन्ट्रडिक्शन्स असतात, म्हणजे RSSच्या पुस्तकात काही येतं त्यांच्याबद्दल, अशा अनेक गोष्टी काय पहिल्यांदा वेळ नाही आहे जी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा विरोध केला. हे सातत्याने ते करत असतात. ते दुर्दैव आहे की अजित पवार ज्यांना मित्रपक्ष मानतात त्यांच्या मित्रपक्षातले लोक एका लोकशाहीमध्ये असं वागतात की दुर्दैवी वेदना देणार आहे. कारण का शेवटी आघाडीमध्ये मित्रपक्षाचा मान सन्मान हा झालाच पाहिजे. आणि जर हे काळे झेंडे वगैरे का दाखवले हे मला माहिती नाही, पण अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी. कारण का मित्रपक्षाचा मान सन्मान आणि इथे तुम्ही नाती जोडायची म्हणतात, त्या नात्यामध्ये लाल काळे झेंडे घालतात, मला खूप वाईट वाटतं. महिलांमध्ये एक वेगळी ताकद असते, सहन करायची असते. त्यामुळे सगळ्या गोष्टी बोलायचा कशासाठी. मी हा खूप प्रेमाने हा प्रश्न विचारतात की महाराष्ट्राची मायबाप जनता प्रचंड प्रेमाने मला हा प्रश्न विचारते. माझं भाग्य तुम्ही सगळं एवढं माझ्यावर प्रेम करता. माझं एकच उत्तर आहे, रामकृष्ण. 100 आमदार महिला येतील. अरे वा, किती छान स्वागत आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष 200 सीट लढणार, त्यातल्या 50% महिलांना देणार ना. मला खूप आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते जर 100 महिला निवडून आल्या. खूप छान. विधानसभेत जर 100 महिला देवेंद्रजी आणणार असतील तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ